गोदावरी नदी आता मोकळा श्वास घेणार आहे, कारण सिमेंट कॉन्क्रीटच्या विळख्यातनं गोदावरीची सुटका होणार आहे. गोदावरी नदीवरील कॉन्क्रिटीकरण त्यासोबत काठावरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त तीर्थासारखं मोठं कुंड बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. पाहूया याच संदर्भातला रिपोर्ट. ही आहे दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी. पण आता तुम्ही म्हणाल की हा तर भाजी बाजार दिसतोय. इथली वर्दळ आणि इथे करण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम पाहून ही नदी आहे यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण सध्या जिथं हा भाजी बाजार भरलाय ते आहे गोदामाईचं मूळ पात्र. या पात्रावर कॉन्क्रीटचा भराव टाकून आणि गोदामाईला गाडून त्यावर या बाजाराचं अतिक्रमण करण्यात आलंय. ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदी उगम पावते आणि तिथून कुशावर तीर्थात वाहत येते. पण आता तिथून पुढे गोदामाईचा प्रवास वेगवेगळ्या मानवी अतिक्रमणांमुळे थांबतोय. कुठे सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण स्लॅब टाकण्यात आलेत, तर कुठे पेवर ब्लॉक टाकून गोदामाईला अडवण्यात आलंय. आता मात्र अतिक्रमणाचा हा बाजार उठणार असून आता गोदामाई मोकळा श्वास घेणार आहे. आपण आता जिथे उभं आहोत, जी जागा बघत आहोत, याच्याच खालच्या बाजूने गोदावरी नदी ही वाहत आलेली आहे. काही वर्षापूर्वी ही गोदावरी नदी सिमेंट कॉन्क्रीटने झाकण्यात आलेली होती, मात्र आता ही पुन्हा एकदा खुली करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण बघतोय की इथे भाजी बाजार आणि इतर व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटलेली आहेत. या सर्वांना इतर ठिकाणी स्थलांतरित केलं जाईल आणि गोदावरी नदी जिचा पहिल्यापासून जी प्रवाहित होत होती तशा पद्धतीने ती प्रवाहित करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीचा प्रवाह मोकळा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. केवळ कुंभमेळ्यापुरतीच नाही तर 12ही महिने गोदावरी नदी प्रवाहित राहणार आहे आणि याची काळजी सुद्धा घेतली जाणार आहे. नदीचा नैसर्गिक प्रवाह आटून पात्र कोरडं पडू नये याची सुद्धा काळजी आता सरकार घेणार आहे. त्यासाठी एक वेगळं धरण बांधण्याची तयारी सुद्धा सरकारकडून करण्यात येते आहे. त्यामुळे लवकरच आता त्र्यंबकेश्वर शहराच्या मधून गोदावरीच्या पात्रात पाण्याची खळखळ अहोरात्र कानावर पडणार आहे. नवी अतिक्रमणं टाळण्यासाठी नदीच्या दोन्ही तीरांवर बॅरिकेटिंग देखील केलं जाणार आहे. आता ती सगळी कॉन्क्रीटची जी सगळं स्लॅब टाकलेलं आहे तिथून पाणी वाहतं, आता तिथून तुम्हाला पाणी वाहताना दिसेल. मला वाटतं तीर्थक्षेत्राचं महत्त्व जे आहे ते नदीशिवाय नाही. प्रत्येक जी पवित्र नदी आहे तिच्या ठिकाणी मग तुम्ही कुठेही घ्या, तुम्ही उज्जैनला घ्या, ओंकारेश्वरला घ्या, तुम्ही कुठे पंढरपूरला घ्या, सगळ्या ज्या आमच्या पवित्र नद्या आहेत त्याच्या काठावरच तीर्थक्षेत्र आहेत. आणि म्हणून मला वाटतं की जर नद्या चिरून गायब झाल्या, त्याच प्रदूषित झाल्या, तर मग त्या तीर्थक्षेत्राला काय. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे गोदावरीचं पावित्र्य टिकलं पाहिजे. तो सगळा स्लॅबही तुम्ही तिथलं काढून टाका. ती गावातून वाहताना लोकांना 12 महिने दिसली पाहिजे. त्यासाठी काय करायचं असेल ते करा आणि मी निश्चित त्या संदर्भामध्ये आता पावलं उचललेली आहेत. गोदावरी नदीचा प्रवाह खुला करण्यासाठी आजवर अनेक आंदोलनं करण्यात आली. 1955 साली पहिल्यांदा गोदावरी नदीवर स्लॅब टाकण्यात आला. त्यानंतर 1980 साली गोदेच्या पात्रात बांधकाम करण्यात आलं. 2003 साली झालेल्या बांधकामांमुळे गोदावरी अधिकच बंदिस्त झाली. पात्र खुलं करण्यासाठी आजवर अनेक आंदोलनं झाली. गोदामुक्तीसाठी न्यायालयीन लढा देखील सुरू आहे. आता सरकारनंच गोदावरी नदीवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र आता अतिक्रमण हटवल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून इथं व्यवसाय करणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला विरोध होण्याची देखील शक्यता आहे. खूप सुखद धक्का मिळाला आहे. खूप खूप प्रशासनाचं मी अभिनंदन करते. आणि जो काही ही जी काही आपली प्राचीन ऐतिहासिक असं त्र्यंबकेश्वर नगरी होती आणि आज जी काही अर्थवाहिनी आणि जीवनदायिनी आपली जी गोदावरी आहे ती उगम स्थानावरती बंदिस्त होती आणि तिचा निर्णय जर प्रशासनाने घेतला असेल ते तुमच्या माध्यमातून कळते, तर खरंच खूप खूप आनंद झालेला आहे. गावाचं कल्याण जर होत असेल तर सर्व करा, पण एकदाच करा. हे वारंवार करून करून आहे ना गावकऱ्यांना हैराण केलेलं आहे. आपल्याला स्थलांतरित केलं जाईल, दुसऱ्या ठिकाणी जागा देखील दिली जाईल. हे ऐकून ऐकून आमचे बापदादे बी गेले, आम्हाला अजून न्याय मिळालेला नाही. काय न्यायाची अपेक्षा? इकडे जे व्यापार पेठ हे ते काहीच केलेले नाही. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांच्या बैठकीमध्ये गोदावरी नदीवरील अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयाला एकमुखी सहमती मिळाली आहे.
मात्र प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाल्यावर विरोधाची धार देखील वाढण्याची चिन्ह आहेत. गोदावरी नदीची धार प्रवाहित करताना विरोधाची धार हाताळण्याचं आव्हानही सरकार समोर असणार आहे. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.